आणि आता पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूक निकालाकडे येऊया। चित्र जवळपास स्पष्ट आहे। भाजपने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावलाय। तब्बल 193 जागांवर भाजपने विजयी आघाडी घेतली आहे। सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा गाठलेला आहे, तर 15 वर्ष सत्तेत असणाऱ्या टीएमसीला 100 जागांचा आकडाही ओलांडता आलेला नाही अशी सध्याची स्थिती। गेल्या अनेक वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू होते। अखेर यंदाच्या निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये विजय मिळवलाय। या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी देशभरात जल्लोष सुरू केला। आणि या एकूणातच आजच्या निकालाबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत दोन मान्यवर। आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आणि त्यासोबतच ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर देखील आहेत। या दोघांकडे आपण जाणणार आहोत। मी सुरुवातीला विश्वास पाठक यांच्याकडे जाईन। विश्वास पाठक जी, 15 वर्षांची इतकी मोठी ममता बॅनर्जींचे सलगची वाटचाल आपण खंडित केलेली आहे। आता साहजिकच चर्चा सुरू झाली असेल ती मुख्यमंत्री कोण होणार, तर या अनुषंगाने काही आपली गणितं ठरली आहेत का? इकडे मुख्यमंत्री कोण होणार आता पश्चिम बंगालमध्ये? विश्वास पाठक जी। बघा, एक तर 15 वर्षापूर्वी ममता बॅनर्जी यांचा उदय बंगालमध्ये काय झाला हे आपण समजून घेऊया। तत्पूर्वी कम्युनिस्टांची सत्ता होती आणि कम्युनिस्टांनी ज्या प्रकारे बंगालचं दमन केलं होतं त्याच्या विरोधामध्ये एक शक्ती निर्माण होणं अपेक्षित होतं। खरं तर ममता बॅनर्जींची इमेज ही अतिशय स्वच्छ आणि चांगली अशी इमेज होती, मात्र त्यांना कम्युनिस्टांशी भांडण्यासाठी त्यांच्याच पद्धतीने मुकाबला करणं आवश्यक होतं आणि म्हणून ते कम्युनिस्टांची देखील 2 पावलं पुढे चालले गेले। तर या दमन यंत्राला जनता पूर्ण कंटाळलेली होती आणि म्हणून त्यांना एक बदल हवा होता आणि बदल त्यांना तो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिसत होता। कारण केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आणि राज्यामध्ये जर भाजपचं सरकार राहिलं, एनडीचं सरकार राहिलं, तर डबल इंजिनच्या सरकारचे जे लाभ मिळतात हे सर्व देशांनी पाहिलेले आहे। म्हणून यावेळेस जनतेने ठरवून टाकलं होतं की भारतीय जनता पक्षाला भरभरून मतं द्यायचे आणि जो काही महिलांचं दमन चालू आहे, महिलांना असुरक्षित वाटत होतं, डेव्हलपमेंटचे कामं जवळजवळ बंद होते, वेलफेअर स्कीम फक्त नावाला होत्या, या सगळ्यांसाठी त्यांनी बदल केला आणि म्हणून आम्हाला यश मिळालं। आता राहिला प्रश्न मुख्यमंत्र्याचा, तर भारतीय जनता पक्षामध्ये हीच पद्धत असते की एकदा पूर्ण इलेक्शन कमिशनकडून रिझल्ट्स लागले, आमच्या हातामध्ये मेजॉरिटीचं पत्र आलं की आमच्या संसदीय दलाची एक बैठक होईल, बैठकीत एक नेता निवडलं जाईल। मला असं वाटतं की आमच्या पक्षामध्ये मुख्यमंत्रीचं कॅन्डिडेट निवडणं ही फार काही कठीण अशी पद्धत नाही आहे, फार सोपा विषय आहे तो। नक्कीच, त्यामुळे अजून पत्ते तुम्ही ओपन करत नाही आहात विश्वास पाठकजी। बघूया आता, जसं तुम्ही म्हणताय की पूर्णपणे निकाल आपल्या हातात आल्यानंतर मग काय नेमका निर्णय होतो ते। तुर्तास विश्वास पाठकजी यांना धन्यवाद करूया आपण। धन्यवाद विश्वास पाठकजी, आपण आमच्याशी बोललात, सविस्तरपणे विश्लेषण केलं आजच्या या निकालाचं, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद।